नाशिकजवळ अंजनेरी येथे हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी। पाहूयात त्या संबंधित विशेष रिपोर्ट। अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे। अंजनेरी गावात गेल्यानंतर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते। मूळ गावाच्या वाटेनेही गडावर जाता येते। गडावर बुदली नावाची अवघड वाटही खाली उतरते। अंजनेरी गडाची उंची 4200 फूट असून हा किल्ला जनमानसात प्रचलित आहे, तो हनुमानाच्या जन्मस्थानामुळे। पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले। या डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते। आज हनुमान जयंती या पार्श्वभूमीवर अंजनेरी जन्मभूमी संस्थानच्या वतीने अनेक दिवसापासून उत्सवाची तयारी सुरू होती। तसेच आज सकाळपासून पूजा अर्चा मंत्र उपचार हे देखील हनुमान जयंतीनिमित्त करण्यात आले। यासाठी अनेक साधू महंत ब्राह्मण हे देखील उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये हनुमंतरायांवर अभिषेक देखील करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविक दिसून आले। गडावर दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या आणि संपूर्ण गडावरचे वातावरण हे भक्तिमय बनले होते। संपूर्ण भाविकांमध्ये एक वेगळी ऊर्जा तसेच उत्साह बघायला मिळाला। या प्रसंगी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमासाठी अंजनेरी जन्मभूमी संस्थान तसेच संस्थानचे अध्यक्ष गडाख साहेब, प्रशांत गडाख, शिवम जाधव, केतन दराडे, हेमराज मराठे आदींचे सहकार्य लाभले। काय नसतं केलं तर बाजूला करून टाक। नाश्ता नव्हता करा, काय नसतं केलं तर सांगताय ना मग काय सगळे भक्त लोक आणि जी काही ह्या मारुती मंदिरासाठी, ह्या मारुतीच्या जन्मस्थानासाठी ज्यांच्या काही शुभेच्छा आहेत की हे मंदिर ह्या ठिकाणी निर्माण व्हावं, यासाठी संपूर्ण जो समाज आहे इथला, त्या समाजाने जवळपास 3:30 वाजेपासून ही तयारी दर्शवलेली आहे। 3:30 वाजेपासून रात्रीपासून लोक इथे येऊन मुक्काम राहिलेले आहेत। त्यांनी पूर्ण ही सजावट केलेली आहे, त्यांच्या परीने त्यांनी केलेली आहे। इथे सजावट ही फार कमी आहे, परंतु सर्व भक्तांचा इथून हा एक आवाज जातो की इथल्या ह्या परिसराचा पूर्ण विकास व्हायला पाहिजे। आज भगवान मारुतीचे जन्मस्थान आहे, कारण पुरातन अंजनी माताचं मंदिर इथेच आहे आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे की सर्व सिद्ध काय म्हणतात की सर्व स्तरातून या ठिकाणी हे भगवान मारुतीचे जन्मस्थान हे एकदम काय म्हणतात की त्याला एकदम सिद्धता त्याला प्राप्त झालेली आहे आणि हे सर्वांनी मान्य केलेलं आहे। म्हणून इथल्या ह्या मंदिराचं संपूर्ण भारतवर्षामध्ये नाव व्हायला पाहिजे आणि विकास व्हायला पाहिजे, हीच येथले सर्व भक्तांची, सर्व समाजाची आणि साधू महंतांची, सर्व आखाड्यांची हीच एक मांग आहे। असं पण म्हणता मागच्या पंचवार्षिकला हेमंत गोडसे अप्पांनी अंजनेरी गाव दत्तक घेतलं होतं, ते असं बोलले होते की अंजनेरीचा मी भव्य देवाला प्रकट करणार, त्याबद्दल काय बोलणार आपण? हां, ठीक आहे, परंतु राजकीय सत्तेच्या अगोदर धर्मसत्ता असते। जर साधू संतांनी आणि समाजाने जो गाव करेल तो राव करू शकणार नाही। मग इथला जो समाज, साधू संत आणि आपण सर्व भक्त लोकांनी जर काही आवाज उठवला तर हे काम सगळ्यांच्या वरती आणि लवकरात लवकर होईल असं आमचं म्हणणं आहे। हनुमते नमः, जय बजरंगबली। आज नाशिक जिल्ह्यासाठी हनुमान जन्मोत्सव हा खऱ्या अर्थाने विजयोत्सव सुद्धा आहे, कारण गेल्या वर्षी आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे 500 वर्षापासून प्रलंबित असलेले राम जन्मभूमीचे मंदिर निर्माण झालं आणि त्याचं भव्य असं लोकार्पण झालं, त्याच धर्तीवरती रामाचे परमभक्त श्रीमान हनुमंतराय यांचंसुद्धा
जन्मभूमी याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे आणि भव्य मंदिर निर्माण व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी सर्व संत समाजाला आवाहन केलं की भारतामध्ये जवळजवळ 9 ठिकाणी हनुमान जन्मभूमीचा दावा केला जात आहे. तर यातील नेमका कोणता? तर अनेक ठिकाणी शास्त्रार्थ सभा होऊन जेव्हा नाशिक येथे महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये किष्किंधाहून जन्मभूमी क्षेत्रातून अनेक जन्मभूमी क्षेत्रातून जे साधू महंत आचार्य आले होते त्यांच्याबरोबर धर्मसंसद झाली आणि गेल्या वर्षी नाशिक अंजनेरी पर्वत हेच हनुमान जन्मभूमी आहे हे एकमताने सिद्ध झालेलं आहे. त्याचे सभाध्यक्ष म्हणून अयोध्या राम जन्मभूमीचे प्रधान आचार्य गंगाधर शास्त्री पाठक हे सभाध्यक्ष होते. त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आज हा खूप आनंदाचा दिवस आहे. या गडावरती पर्वतावरती सकाळपासून लाखोंच्या संख्येने संपूर्ण देशभरातून देशविदेशातून अनेक हनुमान भक्त हिंदू बांधव इथे उपस्थित होत आहे. या सर्वांच्या व्यवस्थेसाठी स्थानिक नगरवासी असतील, ग्राम नगरवासी असतील, त्र्यंबकेश्वर नगरवासी असतील आणि प्रशासन असेल यांनी खूप चांगला बंदोबस्त दिलेला आहे. त्यांच्या सुखसुविधेमध्ये कुठेही कमी पडणार नाही, कुठेही भक्तांना अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारीसुद्धा घेतलेली आहे. आणि मी शासनाला विनंती करतो की राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे हनुमान जन्मभूमीचं भव्य निर्माण व्हायला पाहिजे. संपूर्ण जगभरामध्ये ज्याप्रमाणे अयोध्या राम जन्मभूमी एक नवीन कालचक्राची सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर हनुमान जन्मभूमीसुद्धा येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण आणि अमृतचक्राची सुरुवात या भूमीपासून व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो. जय श्रीराम. उन्हाळा आहे तरी ग्रीनरी. गर्दी बघा ना. अरे हो आयला
अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.